फोण्या बाब रवी नाईक भारतीय जनता पक्षात प्रवेश केलो आणि त्यावेळेस म्हटलेले की आज पहिले आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आणि आमचे मुख्यमंत्री म्हणताले की 22 आम्ही 22+ करतले, पण आम्ही त्यांना म्हटले की आज रवी नाईक बाब आयलो असा आणि बहुजन समाजात नेतो गोंया भितर आयलो असा. आज आमकां त्या वेळाचे मुख्यमंत्री म्हटले की आम्ही आता 27 उलोवया आणि हे आम्ही सगळे उलया तुमचे कार्यकर्त्याच्या बळाचेर, तुमचे कष्टाचेर. हा भारतीय जनता पक्ष सामान्य जनतेचो पक्ष असा. आज सामान्याचे सामान्य मनुष्य वयर वयर पदाचेर पावले असतात. आज मय मतदारसंघाचो तुमचो पूत आज हिमाचल प्रदेशात राज्यपाल गव्हर्नर म्हणून असा. तेजो व्हडलो मान हो मय मतदारसंघात असा. आज मय मतदारसंघातल्यान आम्ही 2 सभापती पळयले, हांगासर नेतृत्व केले. आमचे पयलींसून ह्या मय मतदारसंघाकडे बरो संबंध असा. आज बाब प्रेमीन शेट्टीचे नाव घेवपाक विसरलो, माफ करात. हांगसरले उद्योजक आणि समाज कार्यकर्ते हालींच आमचे पार्टी भितर आयिल्ले आसा, त्याचे नाव घेवपाक विसरलो मातसो गडबडी भितर. आणि ह्या हितूंतल्यान हो असो पक्ष असा, एक बारीक समाजाचो पक्ष, बारीक कार्यकर्त्यांक मोठो करपाचो पक्ष असा. तारीख अनाऊन्स होऊ शकते अशा या परिस्थितीमध्ये या मय मतदारसंघामध्ये आज आपली सभा या ठिकाणी होते. खरं तर मागील 10 वर्षापासनं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे गोव्यामध्ये आहे आणि या 10 वर्षामध्ये विकासाचे नवनवीन सोपान या सरकारनं गाठले. आणि आज आपण पाहतोय की आपले युवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात एक आत्मनिर्भर स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि सरकार स्वतः आपल्या दारी येत आहे. आजपर्यंत आपण बघत होतो की सामान्य माणसाला सरकारच्या दारी जावं लागायचं. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये आपण असं म्हणतो हे जनतेचं सरकार आहे, पण जनतेलाच सरकारपर्यंत जावं लागायचं. डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्याच्यामध्ये परिवर्तन केलं आणि सांगितलं जनतेचं सरकार असल्यामुळे सरकारच जनतेपर्यंत जाईल. आणि आता जनतेपर्यंत आपलं सरकार चाललंय, प्रत्येक पंचायतीत चाललंय. हांव माझ्या भारतीय जनता पार्टीचे सगळे सिनियर कार्यकर्ते, सिनियर पदाधिकारी सगळ्यांक हांव नमन करता, ज्यांच्यांनी 1999 पासून ते आयज पर्यंत हे कार्य बरे तरेन चालू दवरले. आणि ही भारतीय जनता पार्टीची घोडदौड आयज पासून चालू दवरल्या. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांक सॅल्यूट करता, ज्यांच्यांनी आयज पासून आमचो साथ दिल्लो आसा आणि आयज ह्या फुडेंय साथ दीत आसात. आयज 1999 पासून जी जाल्ली भागदौड, तेच्या नंतर 2007 आमचे वडील बंधू स्वर्गीय अनंत विष्णू शेट या मतदारसंघाचे नेतृत्व करपाक तुम्ही तांकां संधी दिली. विरोधात असताना सुद्धा मतदारसंघाची अनेक समस्या सोडपाक त्यांच्यानी पाऊल उचलले. विरोधात असताना कित्येक गावांनी वेगवेगळे प्रोजेक्ट केले आणि त्याच्यानंतर 2012 भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार स्वर्गेस्त मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले आणि मयांक एक नवी झळाळी मेळपाक सुरुवात झाली. आमचे सरकार असा 2012 पूर्ण बहुमतान येयलेले सरकार
आणि ताच्या उपरांत 2017 जरी ह्या पूर्ण बहुमताक खंयसर तरी खंड पडलो, पण 2014 जे आमचे वयर केंद्रान जे सरकार जाले त्या ताकदीचेर आमी परत एकदा 2017 सुद्धा आमचे सरकार स्थापीत करू शकले. आणि तेच फुडें घोडदौड वता आसतना आमी पळयलें की 2017चो काळ आता येवन 2022 आमी मुखार सरता आणि 2022 आमी ही मोख दवरल्या की 2022 परत 22+. बरोबर आसा? तुमच्या मुख्यमंत्र्यान हे बी सांगिल्लें आसा, तुमच्या मुख्यमंत्र्यान हे बी सांगिल्लें आसा की फोंड्या जेन्ना मिटींग जाली पळय न्ही, आता 2022 22+ म्हणपाचें ना, आमी म्हणपाचें 22-27. एक मतदारसंघ जर खंयचो आसत जाल्यार तो मय मतदारसंघ. आनी ताका लागून 1999 आसतले, 2007 आसतले, 2012 आसतले आनी 2017 आसतले. ह्या चारूय वेळाचेर ह्या मतदारसंघा भितर पार्टीन दिल्ल्या उमेदवाराक ह्या मतदारसंघात निवडून दिवपी तुमी ह्या मतदारसंघातले सगळे हांव तुमचे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करता. म्हाका खात्री आसा परत एकदा आसा मोदीच्या नेतृत्वाच्या सकयल भारतीय जनता पार्टीचे सरकार गोंयांत तुम्ही निवडून हाडटले हाजी म्हाका विश्वास आसा. हांव सांगपाक आयला मय मतदारसंघातल्यान 2022 100% कमळ फुलतले हे तुमच्या विश्वासाचेर हांव सांगपाक आयला. म्हाका खात्री आसा निश्चितच परत एकदा आमी हांगासल्यान कमळ फुलयतले हाजो म्हाका विश्वास आसा. मयेंतली जनता सातत्यात आम्ही पळयता की भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यात रावल्या. मागीर ती गेली कितलीशीच वर्सां हे कित्या खातीर तो विश्वास आसा की फक्त आणि फक्त ह्या गोंयचे भलें करूंक शकता, फक्त आणि फक्त ह्या मयेचो विकास जर कोण करूंक शकता आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीचे सरकार. मयेच्या जमनीचो प्रश्न म्हाका खबर आसा की तुमी मुद्दामून काडून पळयात गेली कितलीशीच वर्सां खितपत पडलेलो प्रश्न हो कोणी सोडयलो? भारतीय जनता पार्टीच्या सरकारात